17व्या शतकामध्ये बरेच फॉरेन ट्रॅव्हलर्स भारतात आलेले आहेत. हे ट्रॅव्हलर्स वेगवेगळ्या प्रकारचे होते. फ्रेंच होते, त्याच्यामध्ये डच होते, पोर्तुगीज होते, इंग्रज तर होतेच, त्यांच्या कॉलनीज होत्या. अशा वेगवेगळ्या लोकांनी भारतात रादर महाराष्ट्रामध्ये येऊन शिवाजी महाराजांच्या राज्यातनं प्रवास करत असताना, शिवाजी महाराजांना पाहिलं असताना त्यांना काय काय जाणवलं, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या नोंदी त्यांनी करून ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये आता आपण जर का पहिली नोंद कुठली म्हणायला गेलं तर साधारणपणे एक माणूस आपल्याला सापडतो, त्याचं नाव आहे कॉस्मो द गार्ड. ओके. हा पोर्तुगीज माणूस आहे. गोव्याला आज तुम्ही गेलात तर वास्को नावाचं बंदर तुम्ही तिथं पाहाल. तिथे तर मॉर्मागोवा नावाचं एक गाव आहे, आजही आहे. तर तिथं हा राहिला होता शिवाजी महाराजांच्या काळात. आणि त्यांनी असं झालं की शिवाजी महाराजांबद्दलची क्युरियोसिटी त्याला आली की त्याच्या कानावरती सतत काही ना काहीतरी शिवाजी महाराजांबद्दलचं पडत होतं. कारण शिवाजी महाराजांचं गोव्यापर्यंत राज्य, तिकडं किल्ले बांधलेत, हे सगळं त्याला माहीत होतं. हा नेमका राजा काय करतो हे पाहण्यासाठी तो इकडं सोलापूर वगैरे या भागात आला. आणि इथल्या लोकांशी चर्चा करताना त्यांनी पूर्ण एक शिवचरित्र लिहिलेलं आहे. याहून वेगळी गोष्ट अशी आहे की हे संपूर्ण शिवचरित्र हे पहिलं शिवचरित्र आपल्याला म्हणता येतं. कारण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अगदी 15 वर्षात, म्हणजे 1695 साली 15 वर्षात हे शिवचरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यामुळं शिवकाळाबद्दल किंवा मराठ्यांच्या इतिहासाबद्दलचे दोन तुलना करता येतात की आपल्याला समकालीन पुरावे आणि उत्तरकालीन पुरावे. तर याच्यामध्ये शिवभारत हे नावाचा जरी ग्रंथ आपल्याकडे असला उपलब्ध तरी सुद्धा तो अपूर्ण आहे. म्हणजे अफजलखाना वधाच्या प्रकरणापर्यंतच तो येऊन थांबतो. आणि तो शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिला आहे, त्याला खूप मोठी ऑथेंटिसिटी आहे. पण ह्या कॉस्मो द गार्डनी सभासद बखर लिहिण्याच्या आधीच त्यांनी हा ग्रंथ पूर्ण केला आहे. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत ज्या ज्या ठळक घटना आहेत शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या, त्या सगळ्या त्यांनी त्या कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हा कॉस्मो द गार्ड शिवाजी महाराजांच्या ज्या ज्या घटना आहेत त्या घटनांचा चांगला इतिहास लिहितो. त्याच्यामध्ये सांगू का की हे शिवचरित्र जेव्हा लिहून पूर्ण झालं तेव्हा त्याला प्रकाशितच होऊन नाही दिलं. कारण शिवाजी महाराज हे काय कॅथलिक नाही आहेत ना, शिवाजी महाराज हिंदू आहेत. त्याच्यामुळं हे प्रकाशितच होऊन दिल्यामुळं ह्याला थोडासा वेळ लागला. जेव्हा हे प्रकाशित होऊन आलं तेव्हा भारतामधल्या पोर्तुगीज लोकांमध्ये ते फेमस झालं होतं. म्हणजे 1730 सालची गोष्ट सांगतो मी तुम्हाला की हे शिवचरित्र तू वाच असं एक पोर्तुगीज अधिकारी दुसऱ्या पोर्तुगीज अधिकाऱ्याला सांगतोय.